नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादासंदर्भातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेड विषयी भाष्य केलंय. मुंबई मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली जातीये. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. यावर बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांकडून मिठागरांची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची आम्ही चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. यावर योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये मेट्रोचं काम, आता मेट्रो म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कारशेड, आरेची कारशेड कांजूरला नेली, त्याच्यावरनं टीका, त्याच्यावरती सगळी उत्तरं आपल्याकडे आहेत. व कोणीतरी म्हणालं की ही सॉल्टपॅनची म्हणजे मिठागराची जमीन आहे. हे सगळे जे टीका करतात त्यांना समर्पक उत्तरं देऊ. पण मिठागराची जमीन आहे म्हणणाऱ्याने एक कळत नाही आहे की तुम्ही आमच्या मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकतात. हा मिठाचा खडा हा त्याचा काय इलाज करायचा तो आहे, पण आम्हीसुद्धा डोळे बंद करून काही कामं करत नाही आहोत. जे मुंबईकरांच्या आणि माझ्या राज्याच्या हिताचं असेल ते टीकेची पर्वा न करता आपण करणार म्हणजे करणारच, कोणत्याही परिस्थितीत करणार आहोत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात कोणतीही भरीव गोष्ट दिसली नाही, नेहमीप्रमाणे केवळ शब्दांचे बुडबुडे होते, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. भावनिक वातावरण करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आणि कोरोनाच्या बाबतीत पुन्हा केवळ बोलणं अशा प्रकारचं बोलाचीच कडी बोलाचाच भात असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं संवाद भाष्य आजच्या संवादातून राज्यातील जनतेला गेलं. तर महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं जे कारस्थान केलं होतं ते महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कोलमडून पडली आहे. अंमली पदार्थांची एकीकडे शेती केली जातीये, अशी कारस्थानं तोडून मोडून काढली आहे, असा टोलाही यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावलाय. संकटाच्या काळात जगभर संकट असताना, देशात संकट असताना, राज्यात संकट असताना आणि आपण सगळे कोरोनाच्या संकटाची सामना करत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्र बदनामीचं जे कारस्थान केलं होतं, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कोलमडून पडलेली आहे, इकडे सगळं अंमली पदार्थाच्या शेत्या होत्या आहेत, हे मी मागे सुद्धा दसऱ्याच्या भाषणात बोललो. पण ते कारस्थान तोडून मोडून काढून जूनमध्ये आपण 17,000 कोटींचे सामंजस्य करार केले. मला त्याच्याबद्दल अभिमान आहे.